ग्रामपंचायतीचा कारभार हा सरपंच बदलो न बदलो कागदपत्र एकच असतात, त्यात काय बदल नाही. दुसरा ग्रामसेवक गावात यायच्या वेळेला ती कागद तपासल्याशिवाय पदभार स्वीकारायचा नसतोय. तुम्ही कसं काय सांगायला नाही चुकीचं माहिती, हे चुकीचं आहे. मी काय सांगायला ऐकून घ्या. माझं एक म्हणणं आहे, माझा विषय सांगतो का दादा विषय विषय घेऊ नका. माझा ऐका. आता गावातली चोरी पकडलेली आहे. चोरी कोण चोर करल्यात, काय चोरी करल्यात आणि चोरीची वाटणी करताना किती वर भांडणं व्हायला सगळ्यांनी बघितलंय. आता ते कागदाची वाटणी करायला का पैशाची वाटणी करायला हेच थोडं मला माहित नाही. मग आम्ही काय म्हणतो, तुमचं सगळं चव्हाट्यावर आलेलं आहे. हे गाव गोळा झालं तुमच्या ह्या चोरीमुळं आणि तुमच्या चोरीची खाते निहाय चौकशी करायला पाहिजे. त्याशिवाय ग्रामपंचायत उघडायचं नाही. आणि आपण इथं उपोषणला बसायचं आहे. आमची पत्रकार परिषद आहे नंतर, त्याला आपण सांगणार आहे. आम्ही उपोषणला बसतो आणि सरकारनं या लोकांच्या खाते निहाय चौकशी झाल्याशिवाय ग्रामपंचायतीची परत इलेक्शन होता कामा नये. चौकशी होऊन जे चोर असतील त्यांच्या हातात पेढे घालून झालं पाहिजे, तेव्हा ग्रामपंचायतीचे इलेक्शन व्हायला पाहिजे. त्या मताचा आम्ही हा निर्णय घेतलाय. आता आम्ही सगळेजण दंगा काय करायला माहित आहे, जे घडलंय ते नुसतं आम्ही एकमेकांचा दंगा करावं ते करायचं नको. सगळं कायदेपत्र तयार आहे आमची. आम्ही आता पत्रकार परिषदेला सगळं देणार आहे आणि फक्त एवढंच काम करा, गाव म्हणून सगळेजण एकीनं धावा आणि एकीनं आंदोलन करूया. कलेक्टरला शिरडोनला यायला भाग पाडूया आणि मग यांचा कधी इथं निर्णय करूया. उद्या काय होईल, कोण वाटतं तर 16 वंदा इलेक्शनला उभा राहिला त्याला उद्या निवडणुकीवर राहताना इथं ग्रामपंचायत म्हणजे माझं काय होणार आहे ते माहिती झालं तर लोक कमी होतील. पण आता काय व्हायला लागलं, आता हे संध्या देखील म्हणतो मी इलेक्शनला पुढच्या वेळा उभा राहणार.